नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोकहित न्यूज मराठी चॅनल आणि आज आम्ही आपणास दाखवणार आहोत मीरा भाईंदर शहरातील एका राजकीय विषयावरील महत्त्वाची बातमी। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकी झालेल्या आहेत आणि आता काही दिवसातच महानगरपालिकेचे महापौरांची नियुक्ती होणार आहे। महानगरपालिकेच्या महापौरांच्या नियुक्तीसाठी जी सोडत झाली होती, लॉटरी झाली होती, त्यामध्ये मीरा भाईंदर शहरासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी ही जागा राखीव झालेली आहे। तर या विषयावर आता एक वेगळंच राजकीय वळण लागलेलं आहे, ते म्हणजे मीरा भाईंदर शहरातील मराठी एकीकरण समिती यांनी एक मागणी केली आहे की मीरा भाईंदर शहराचा जो महापौर आहे तो मराठीच झाला पाहिजे आणि या संदर्भात त्यांनी शहरामध्ये अनेक ठिकाणी होर्डिंग लावलेले आहेत। काल त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि तिथेही त्यांनी मागणी केली आहे की मीरा भाईंदर शहराचा जो महापौर आहे तो फक्त मराठी झाला पाहिजे। या संदर्भात आज मीरा भाईंदर शहराचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू भोईर आणि उपजिल्हा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवर खूपच गंभीर आरोप लावलेले आहेत। त्यांनी आरोप असे लावले आहेत की मराठी एकीकरण समिती ही भाजपची बी टीम आहे आणि भाजपसाठी काम करत आहे असे आरोप लावलेले आहेत। तर या आरोपाच्या संदर्भात आम्ही बोलण्यासाठी आलेलो आहोत मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे, त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की या आरोपाच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे। तर सर्वात आमच्यासोबत आहेत मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी। आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी एकीकरण समितीवर खूपच गंभीर आरोप लावलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपसाठी काम केलेलं आहे आणि तुमच्या या भूमिकेमुळे मीरा भाईंदर शहरामध्ये भाषिक वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठे मराठी जे मतदार आहेत ते विभागले जात आहेत। हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असा वाद केल्यामुळे शहराची शांतता बिघडली जात आहे। काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भात? नमस्कार। खरं तर ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या जो राजकारण चाललेलं आहे ते एकदम गलिच्छ राजकारण चाललेलं आहे। खरं तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, राजकर्त्यांनी राज्यातील तरुणांना एक दिशा दिली पाहिजे, पण दिशा न देता ह्या राज्याची दशा करून ठेवलेली आहे या सर्व नेत्यांनी। खरं तर मीरा भाईंदर शहराच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर महापौर कोण असा ज्यावेळी प्रश्न पडतो त्यावेळी सर्वसामान्य म्हणून या राज्याचे या स्थानिक भूमिपुत्र म्हणून आम्हाला एक प्रश्न पडतो, महापौर कोण हा मराठीत असावा असा प्रश्न पडतो। जरी सत्ता ज्यांच्या हातात आली असेल किंवा सत्ता परिवर्तन झाले असेल, तुम्ही बहुसंख्याने जिंकून आला असाल, तरी एक सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून आमच्या भावना आहेत की मराठी महापौर असावा। जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं असेल की मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये मराठी महापौरच आम्ही देणार आहोत, मग तुम्हाला काही त्रास आहे? मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा आमदार मोठे झाले का असा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतो। पण मला एक सांगा की आता मीरा भाईंदर शहरामध्ये भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलेला आहे। त्याच्या सर्वात जास्त 78 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यांच्या पक्षामध्ये महापौर कोणाला करायचं हा सर्वस्वी निर्णय हा भारतीय जनता पक्षाचा त्यांचा अंतर्गत निर्णय असेल। ते जे ठरवतील त्यांनाच महापौर केलं जाईल। दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जी मागणी करत आहात की मराठी महापौर झाला पाहिजे, त्यासाठी काही कायदेशीर त्याला मागणीला काही आधार आहे का किंवा कुठला नियम असा आहे का की तुम्ही जी मागणी करत आहात ती कुठल्याही कायद्यामध्ये बसत आहे का ती मागणी, की या कायद्यानुसार मराठी महापौर केला जाईल? खरं तर बघा, संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत आपल्या भावना समाजापर्यंत पोचवायच्या, आपल्या भावना लोकप्रतिनिधीपर्यंत पोचवायच्या, आपल्या भावना राज्याच्या कर्त्या धर्त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवायच्या आणि तो अधिकार आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। नाही, पण तुमची ही जी मागणी आहे त्यामुळे ती मराठी माणसाच्या पत्त्यावर पडत आहे, त्यामुळे मराठी माणसामध्ये विभागणी होत आहे आणि कुठे ना कुठे अप्रत्यक्षरित्या मराठी माणसाचं नुकसान होतं आहे आणि तुम्ही त्याला कारणीभूत ठरत आहात। आज जर शिवसेनासारख्या जर पक्षाला जर वाटत असेल की मराठी एकीकरण समितीच्या विचारामुळे किंवा मराठी एकीकरण समितीच्या पाठबळमुळे जर ही फूट पडली असेल आणि आम्हाला मतदान कमी पडलं असेल असं जर त्यांचं म्हणणं असेल, तर मी हे सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून
या मीरा भाईंदर शहरामध्ये, तर राज्यामध्ये परिवहन मंत्री म्हणून आपले प्रताप सरनाईक साहेब चांगलं एक पद भूषवत आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आज आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे आमदारकीसाठी. खरं तर ज्यावेळी प्रताप सरनाईक साहेबांकडून ज्यावेळी अशा पद्धतीचे वक्तव्य ज्यावेळी होत आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते असे वक्तव्य करत आहेत, त्यावेळी आम्हाला स्वतःची लाज वाटायला लागलेली आहे की आम्ही कोणासाठी काम करतो आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये मराठी महापौर व्हावा यासाठी जर एखादी लोक चळवळ, एखादी जर सामाजिक क्षेत्रात जर एखादे जर सर्वसामान्य जर माणसं जर आवाज उचलत असतील तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे सर्वांनी सहमताने. तुमच्यामध्ये फूट का पडली याचं कारण तुम्ही शोधा. तुम्ही आज मोठं भाऊ म्हणून ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये तुम्ही तुमची भूमिका बजावली पाहिजे होती. वेगवेगळ्या राजकीय नेत्या मंडळींना सोबत घेऊन तुमच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या. आज जर राज्यामध्ये जर भारतीय जनता पार्टी जर एम आय सारख्या पक्षाला जर सोबत घेऊन जर युती करू शकते आणि जर सत्तेत बसू शकते, मग मीरा भाईंदर शहरामध्ये आपल्या मराठी माणसांना किंवा हिंदुत्व करून आपण लढतो, त्या राजकीय पक्षांना एकत्रित घेऊ शकत नाही असा आम्हाला संशय वाटतो. तर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी मागणी करत आहोत ती मागणी रास्त आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणखीन एक गंभीर आरोप लावलेला आहे. तो असा आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या उमेदवारांसोबत उबाटाचे शिवसेनेचे उमेदवार उभे केले. बोलून त्यांना उमेदवारी दिली, AB फॉर्म दिले आणि त्यांना हवी ती रसद पुरवली आणि या सगळ्या कारस्थानामध्ये भाजपच्या त्यांच्याशी हात मिळवणी होती. आणि हे स्वतः भाजपच्या जे नेते आहेत नरेंद्र मेहता यांच्यासोबत मिळून हे सर्व कारस्थान रचत होते आणि या कारस्थानामुळे शिवसेनेचे जे शिंदे सेनेचे अनेक उमेदवार खूप कमी मताने हरले आहेत असा एक गंभीर आरोप आहे. या आरोपावर आपण जाणून घेऊयात मराठी एकीकरण समितीचे जे पदाधिकारी आहेत गोवर्धन देशमुख सर, तुम्ही सांगा, हा जो आरोप लावलेला आहे की तुम्ही भाजपसोबत हात मिळवणी केली, त्याचबरोबर उबाटा सेनेचे काही उमेदवार जिथे द्यायची गरज नव्हती तरीसुद्धा तुम्ही तिथे बोलून त्या उमेदवारांना उमेदवारी दिली, त्यांना हवी ती रसद पुरवली आणि ह्या सगळ्यामध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता तुमच्या पाठीशी होते आणि त्यांच्याशी तुम्ही हात मिळवणी करून उबाटाचे उमेदवार उभे केले. त्यामुळे शिंदे सेनेचे अनेक उमेदवार हरले आहेत फार कमी मताने. या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे? सर्वात प्रथम ज्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी हे आरोप केले त्यांचं धन्यवाद. त्यांनी आम्हाला इतकं मोठ्या पदावर नेऊन बसवलं की आम्ही रसद पुरवू शकतो, आम्ही उमेदवार उभा करू शकतो. हे आम्हाला तुम्ही जो मोठेपणा दिला त्याबद्दल धन्यवाद. पण एक सांगू शकतो की गेल्या 10 वर्षापासून आम्ही एक मराठी एकीकरण समिती राज्यभर ही संघटना चालवतो. मी जरी अध्यक्ष असलो आणि शहरामध्ये राहत असलो तर या संघटनेचं अजून एक कार्यालयसुद्धा नाही आहे, आलं का लक्षात. आणि आम्ही रसद पुरवतो, आम्ही ह्या लोकांना हे करतो. आमचं एकच काम आहे, या राज्यामध्ये मराठी टिकवणं, मराठी माणूस जिंकून आणणं. आम्ही तुमच्या उमेदवारांनाही जिंकवण्यासाठी काम केलेलं आहे. आम्ही काम केलं म्हणजे काय केलं, आम्ही समाज जागरूक करतो, आम्ही समाजाला जागा करण्याचं काम करतो आहे. म्हणून आज मराठी समाज जागा झाला आहे आणि आम्हाला याची सवय आहे. आज हे शिवसेनेचे पदाधिकारी जे कोण आहेत ते आम्हाला भाजपची बी टीम म्हणत आहेत. जुलै महिन्यामध्ये आम्ही जेव्हा मराठी मोर्चा काढला होता तेव्हा भाजपचे लोक आम्हाला प्रताप सरनाईकचे माणसं म्हणून संबोधत होते. याच्या अगोदर जेव्हा मनसे आणि उबाटा वेगळे होते तेव्हा आम्हाला मनसे उबाटाचे माणसं म्हणत होते आणि उबाटाचे माणसं आम्हाला मनसेचे म्हणत होते. त्यामुळे एक बिगर राजकीय संघटनेला याची सवय आहे, आम्हाला याचा काही फरक पडत नाही. परंतु या मीरा भाईंदर शहराचा महापौर हा मराठी झाला पाहिजे. जे इकडचे आमदार नरेंद्र मेहता आहेत यांनी आपल्या स्वतःचे जे मुख्यमंत्री आहेत, जे प्रमुख नेते आहेत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचं पालन करावं. कारण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की मुंबईचा महापौर मराठीच होईल, हिंदूच होईल. तसंच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील भर सभेमध्ये सांगितलं की मुंबईचा महापौर मराठीच होईल, हिंदूच होईल. मग यांच्या दोघांपेक्षा इकडचे नेते मोठे आहेत का? तुम्ही त्यांचे आदेश का पाळत नाहीत हा प्रश्न मराठी एकीकरण समितीला पडतो. आम्ही तर फार उशिरा मागणी केली, त्या अगोदरच हे रण पेटलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की महापौर मराठीच होईल. आणि मग तुम्ही जेव्हा म्हणता की हिंदूच महापौर होईल, हे कोणत्या कायद्यात बसतं? नाही बसत ना. मग तसंच मराठीच महापौर झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, आमचा अधिकार आहे. ही भूमी मराठीची माणसाची आहे, इथे रक्त सांडलं आहे. तिथे तुम्ही जर परप्रांत्याचं आक्रमण करून आमचे हक्क डावलणार असाल मराठी माणसाला, या शिंदे सेनेने इथे आमचे हे जे आता संतोष गोळे, आमचे साहेब मनोज राणे साहेब, हे आमचे सगळे मित्र आहेत. हे सगळे मराठी माणसं घरी बसवले. इकडे जयराम मेशे साहेब, तुम्ही तिकीट कोणाला दिले?
विक्रम प्रताप सिंग झा. तुम्हाला तेव्हा आठवलं नाही आहे का? तुम्हाला मराठी माणसाची आठवण झाली नाही आहे? तुम्ही काल 23 जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची जयंती, ते बाळासाहेब ठाकरे ज्यांनी ही शिवसेना मराठीसाठी उभारली, तुम्ही त्या शिवसेनेमध्ये राहून तुम्हाला मराठी महापौर नको आहे? लाज वाटते आम्हाला. पण मला एक सांगा, तुमची जी मागणी आहे मराठी महापौर झाला पाहिजे, मान्य आहे, तुम्ही मराठी माणसासाठी लढत आहात, मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत आहात, पण तुम्हाला एक लॉजिक असलं पाहिजे की जर मराठी माणूस महापौर करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या संख्येने मराठी नगरसेवक निवडून यायला हवेत. तुम्ही मराठी नगरसेवक निवडून यायला हवेत यासाठी काय प्रयत्न केले ते मला सांगा. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये गेल्या 2017च्या तुलनेमध्ये 27 अमराठी महापौर कमी झाले. हा आमचा विजय आहे. आम्ही नगरसेवक 27 अमराठी नगरसेवक कमी झाले. नाही, पण त्यामध्ये तुमचे प्रयत्न काय ते सांगा ना. नाही, या निवडणुकीमध्ये मराठी नगरसेवक निवडून यायला हवेत म्हणून तुमची भूमिका काय बजावली ते सांगा, स्पष्ट करा. आम्ही मराठी माणसाला जागरूक करून मराठी माणसाचं मतदान वाढवलं. तुम्ही आता ह्या शिंदे सेनेने सांगितलं की मराठी माणसाचं मतदान 3,58,000 झालं. हे कोणाचं जागरूक मतदान? केलं म्हणजे काय? प्रचार केला हो, उमेदवाराचा? हो. कोणत्या उमेदवाराचं नाव सांगा, सगळं काय नाव सांगा तुम्ही. आता आम्ही प्रभाग 10 मध्ये आमचे 2 उमेदवार या शिंदे सेनेचे आमचे पवन गरत, तारा गरत यांना जिंकून आणण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही याच 12 प्रभागामध्ये निशा नार्वेकर यांचेच निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. आम्ही त्याच प्रभाग 12मध्ये मनसेच्या आमच्या रेश्मा तपाशे यांचे प्रचार केला होता. आम्ही प्रभाग 14मध्ये प्रचार केला होता. या प्रभाग 13मध्ये देखील, ज्या प्रभाग 13मध्ये मी स्वतः राहतो, इथे बाजूला माननीय प्रताप सरनाईक साहेबांचं कार्यालय आहे. मला एक सांगा की आम्ही यांना अनेक वेळा बजावलं होतं की तुमचं गणित चुकतं आहे, की तुम्ही परप्रांतीला तिकीट देऊ नका, मराठी माणसाचा रोष तुमच्यावरती घेऊ नका, कारण या शहरामध्ये मराठी माणसाची ताकद वाढलेली आहे, मराठी माणसाचा मोर्चा निघालेला आहे, त्यामुळे मराठी माणूस एक गठ्ठा मतदान करणार आहे. पण तुम्ही काय केलं? तुम्ही वेगवेगळ्या लढलात. तुम्ही आम्हाला कुठल्याही बैठकीत बोलवलं नाही, आमच्या संगनमताने कुठलेही उमेदवार उभा केले नाही, आणि आज जेव्हा तुम्ही हारलात तेव्हा तुम्ही मराठी माणसाच्या मुळे हारलो असं खापर फोडताय. पण मराठी माणसामुळे जर तुम्ही हारला असाल तर एक लक्षात घ्या की मराठी माणसाची ताकद वाढते आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नाही, पण आता तुम्ही म्हणालात की मराठी माणसासाठी आम्ही काम केलं वगैरे, पण त्यामुळे मराठी मतांची विभागणी झाली आणि त्याचा सरळ फायदा हा भारतीय जनता पक्षाला झाला. दुसरी गोष्ट, आज जे शिवसेनेच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी जो आरोप केला की तुम्ही भाजपला मदत केली, त्यांच्याकडे पुरावे आहेत, यामध्ये किती तथ्य आहेत? तुम्ही खरोखर भाजपला मदत केली का आणि काय पुरावे असतील त्यांच्याकडे? नाही, त्यांनी पुरावे सादर करावे ना. आम्ही काय भाजपला? अहो, त्यांचे सगळे आरोप शिवसेनेवरती होते, उबाटा आणि मनसेवरती होते. आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आम्ही एक बिगर राजकीय चळवळ आहोत. आम्ही भाजपच्या पण विरोधात नाही आहोत. अहो, आम्ही भाजपच्याच मराठी महापौराची मागणी करतो आहे. आम्ही काय आमचा महापौर बसवा म्हणून नाही सांगत आहेत. आम्ही भाजपच्या लोकांना पण मदत केलीच ना. आम्ही प्रभाग 10मध्ये जिथे परप्रांतीय उमेदवार उभे होते तिथे आम्ही दीपक सावंतला मदत केलीच ना. तिथे पण मराठी माणसाची मताची विभागणी होते याची तुम्हाला खंत वाटत नाही, नाही? आम्हाला त्यामुळे ऐकून घ्या, त्यामुळे अनेक मराठी उमेदवार हरले, बरोबर आहे? मराठी मतांच्या विभागणी याची तुम्हाला खंत वाटत नाही जराही? आम्हाला खंत वाटते. ही राजकारण्यांनी विचार करावा. पुढच्या वेळेस तुम्ही हा विचार करून तुमचे उमेदवार ठरवा. आम्हाला याची खंत वाटते. हे फक्त मीरा भाईंदरमध्येच नाही आहे, मुंबईमध्ये देखील मराठी माणसाचं मतदान फुटलं आणि म्हणून ही संख्या 147 मराठी नगरसेवकावर गेली, ती 200 पर्यंत गेली असती. तीच आज या मीरा भाईंदरमध्ये 52 मराठी नगरसेवक निवडून आलेत, ती संख्या आज जवळपास 60-65वर गेली असती. ही आम्हाला खंत आहे ना. परंतु आम्ही फक्त या राजकारणाला विनंती करू शकतो, यापेक्षा काही करू शकत नाही. परंतु ज्यावेळेस मराठी महापौराचा प्रश्न येतो, ज्यावेळेस आमच्या हक्कावरती गदा येण्याचा प्रश्न येतो, ज्यावेळेस आमच्या भूमीवर अतिक्रमण करण्याचा प्रश्न येतो, त्यावेळेस मात्र आम्हाला उग्र व्हावं लागेल आणि संयुक्त महाराष्ट्रासारखा लढा या मीरा भाईंदरमध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मराठी महापौर झालाच पाहिजे. आणि तुमच्यासाठी एक पुरावे दाखवतो. हे 2017मध्ये आम्ही देखील मागणी केली होती. ज्यावेळेस डिंपल मेहता यांची जेव्हा नियुक्ती केली होती तेव्हा देखील आम्ही त्या काळचे तत्कालीन अध्यक्ष BJPचे दानवे साहेब यांची भेट घेतली होती. त्यावेळेस देखील आम्ही यांना विनंती केली होती. आणि ज्यावेळेस गीता जैन महापौर होत्या त्यावेळेस देखील आम्ही विनंती केली होती. पण आता हा लढा मोठा झालेला आहे. आता लोकांचा संयम सुटलेला आहे. आता हा वणवा पेट घेतो आहे आणि आता या मीरा भाईंदरमध्येच मराठीचा मोर्चा निघाला आहे. म्हणून तो राग आहे, द्वेष आहे, तो राग अजून जास्त संख्येने या मीरा भाईंदरमध्ये दिसेल. म्हणून या शहराचं वातावरण बिघडू नये, या शहरामध्ये शांतता असावी, यासाठी तुम्ही संयमाने पाऊल उचलावं आणि मराठी माणसाची नियुक्ती करावी. आम्ही तुमचं स्वागत करू. गोवर्धन साहेब, तुम्ही आता म्हणालात की शहरामध्ये शांतता असावी अशी तुमची मागणी आहे किंवा तुमचं मत आहे, पण तुमच्यावर आरोप केले जातात
की तुम्हाला कुठेही राजकीय महत्त्व दिलं जात नाही किंवा तुमच्याकडे सध्या कोणतंही राजकीय पद नाही किंवा कुठेही तुम्हाला राजकीय महत्त्व दिलं जात नाही आणि याच कारणामुळे तुम्ही ही मराठी माणसाची मागणी लावून धरत आहात, ज्यामुळे तुम्हाला फुकटची प्रसिद्धी मिळेल आणि तुमचं महत्त्व वाढेल आणि त्यामुळे तुमच्यावर असे आरोप केले जातात की तुमचे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी ही मराठी माणसाची तुम्ही भूमिका मांडत आहात. दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की मीरा भाईंदर शहर हे सर्व भाषिक लोक राहणारे एक शहर आहे, त्यामध्ये सर्व जाती धर्माचे सर्व भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात, पण तुम्ही जाणीवपूर्वक मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक हा वाद करून शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहात. तर मला एक सांगा की हा जो आरोप आहे तुमच्यावर की स्वतःचं एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात, तुम्हाला मराठी माणसाचं काही घेणं देणं नाही असा आरोप तुमच्यावर आहे, काय म्हणाल या संदर्भात? हे आरोप करणारे कोण आहेत? हे आरोप करणारे तेच आहेत जे हिंदू मुस्लिमांचा वाद लावतात. हे आरोप करणारे कोण आहेत? जे हिंदूच महापौर होईल म्हणणारे आहेत. हे आरोप करणारे कोण आहेत? ज्यांनी हिंदू मुस्लिमाचे दंगे या मीरा भाईंदरमध्ये घडवले. हे काय आरोप करणार आमच्यावरती? आम्हाला जर राजकारणामध्ये यायचं असतं तर आम्ही बाहेर थांबून का लढा लढतो आहे? आम्हाला कुठली प्रसिद्धी नको आहे आणि प्रसिद्धी असती तर आम्ही राजकारणामध्ये जाऊन घेतली असती ना. बिगर राजकीय पद्धतीने असे गरीब राहून सर्वसामान्य राहून साध्या कपड्यावर राहून अशी लढा लढत नसतो. आम्ही आमच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरलो असतो. एसीच्या रूममध्ये आमच्याकडे 10 वर्ष आम्हाला आमच्या समितीचं कार्यालय व्हायला लागलं नसतं. आम्ही अजूनही विना कार्यालयाची समिती म्हणून या राज्यामध्ये चालवतो. आम्ही सामान्य माणसं आहोत, पण सामान्य माणसाकडे शक्ती आहे, सामान्य माणसाकडे या लढ्याची ताकद आहे आणि संघर्ष करण्याची ताकद आहे. राजकीय पक्षाचं काम आहे की कुठलाही लढा या राज्यामध्ये मोठा होऊ द्यायचा नाही, म्हणून ते आरोप प्रत्यारोप करत राहणार. आणि माझा एक शेवटचा प्रश्न आहे की समजा भारतीय जनता पार्टीने बिगर मराठी महापौर केला किंवा मराठी माणसाला महापौर केला नाही तर तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका आम्ही सांगितलेली आहे. हे इथे फलक लागले आहेत, हे सगळे जे फलक लागले आहेत आम्ही शहरामध्ये फलक लावले आहेत. आंदोलन होणार साहेब, तीव्र आंदोलन होणार. हे मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. माननीय यांचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिलेले आहे. आमचे स्थानिक आमदार इकडचे 145चे नरेंद्र मेहता यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. शांतता बाळगण्यासाठी यांनी मराठी माणसाचा हक्क डावलू नये. या शहराला तुम्ही शांत ठेवा, आम्ही शांत ठेवू. तुम्हाला इथे नगरसेवक म्हणून निवडून आलेलं आहे, सर्व आपण एकत्र राहतो आहे, तुम्हाला कोणीही त्रास दिला नाही म्हणून तुम्ही आज नगरसेवक म्हणून निवडून आलात. परंतु महापौर जर मराठी झाला नाही तर लढा आणि संघर्ष हा अटळ आहे. गोवर्धन साहेब, आता तुम्ही म्हणालात की जर महापौर मराठी झाला नाही तर संघर्ष होईल, आंदोलन होईल. आंदोलन करण्यासाठी संघटनेची ताकद असली पाहिजे, पाठीमागे कार्यकर्त्याचं बळ असलं पाहिजे. तर मला एक सांगा, मराठी एकीकरण समितीचे मीरा भाईंदर शहरामध्ये किती संघटना मोठी आहे, किती कार्यकर्ते आहेत, संख्याबळ काय आहे तुमचं? जे मराठी म्हणून या शहरामध्ये राहतात ते आमची संख्याबळ आहे. आम्ही काय राजकीय पक्ष नाही आहोत, आम्ही काय निवडणुका लढवत नाहीत की आमच्या संघटनेचे पदाधिकारी किती आहेत ते सांगा. नाही, संघटनेचे पदाधिकारी आहेत ना. तुम्ही संघटनेचं नेतृत्व या मोर्चामध्ये पाहिलं असेल ना, मीरा भाईंदरच्या मराठी मोर्चामध्ये. तुम्हाला अजूनही पाहिजे असेल तर तुम्ही मराठी महापौर निवडून दाखवा ना. तुम्हाला संख्याबळ कळेल आमचं. एवढे तुम्ही आमचे संख्याबळ चेक करणारे कोण होतात? हे राजकीय पक्ष. अहो, तुम्हाला राजकीय पक्षांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे की मराठी माणूस, सामान्य मराठी माणूस तुमच्या विरोधात बोलू लागलेला आहे. तुमच्याकडे एक अजून आरोप केला जातो की ही जे मराठी एकीकरण समिती आहे ती आता 2 विभागात विभागली गेलेली आहे आणि तुम्ही 4च लोक आहात जी शहरभर फिरवता आणि मराठी माणसाचे हितेशी आहात असं दाखवता. या आरोपात किती तथ्य आहे? करू दे ना आरोप आमच्यावरती. आमच्यावर आरोप करणारे तयार होणार. जेव्हा संघटन एखादं मोठं होतो, ज्यावेळेस एखाद्या संघटनेची ताकद वाढते त्यावेळेस आरोप करणारे वाढतात. संघटनाची ताकद तुम्ही वेळोवेळी पाहत असता, बातम्यामध्ये पाहत असता आणि तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून देखील पाहत असता आणि या राजकीय लोकांना देखील ताकद माहिती आहे. म्हणून तर हे आज आमच्यावर आरोप करतायत की आम्ही कोणाची बी टीम आहोत, कोणाची सी टीम आहोत. नाहीतर तुम्ही आमच्यावर काय आरोप केले असते आमची जर संख्याबळ नसती तर? आज आमच्याकडे संख्याबळ आहे म्हणून तुम्ही आमच्यावर आरोप करताय ना. परंतु एक लक्षात ठेवा, आता फक्त राजकारणापुरता हा मुद्दा राहिला नाही आहे. हा सर्वसामान्य माणसाचा लढा राहिलेला आहे आणि सर्वसामान्य मराठी माणसं रस्त्यावर उतरणार आहेत. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि त्यांनी एक इशारा दिलेला आहे की येणाऱ्या काळात जर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदावर जर मराठी व्यक्ती निवडली गेली नाही किंवा मराठी व्यक्तीला जर महापौरपद दिलं गेलं नाही तर संघर्ष होणार, आंदोलन होणार. पण आंदोलन किती मोठं असेल किंवा यांच्या पाठीमागे किती लोकांचं पाठबळ असेल याबद्दल ते अजून काही सांगत नाहीत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे मराठी आहेत ते सर्व यांच्या पाठीशी आहेत. ते आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की खरोखर जेव्हा आंदोलन उभं राहील तर यांना मीरा भाईंदर शहरामध्ये
किती समर्थन मिळेल आणि किती पाठबळ मिळेल हे तर येणारा काळच ठरेल. या संदर्भात ज्या काही अपडेट असतील त्या आम्ही आपणास वेळोवेळी दाखवत राहू. पाहत रहा लोकहित न्यूज मराठी चॅनल. धन्यवाद.